महाविकास आघाडी सरकारनं नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या जनआक्रोश शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात मुक्या जनावरांची संख्या वाढली। तसेच शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेत। नगर तालुक्यातील अनेक नेते मंडळी देखील आंदोलनस्थळी दाखल झालेत। या सगळ्यांच्या समवेत खासदार निलेश लंके जमिनीवरती बसून आंदोलन करत आहेत। जनआक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तन पार पडले आणि त्यानंतर गोंधळी गीतांचा कार्यक्रम झाला। शेतकऱ्यांचं भाषण देखील या ठिकाणी सुरू आहेत। याच दरम्यान काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल मांडत अधिकाऱ्यांच्या नावानं भाकरी भाजल्या। खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणीताई लंके या देखील महिलांसोबत जेवण बनवत होत्या। त्यांनी या ठिकाणी चुलीवरती भाकरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या। शेतकऱ्यांच्या कांद्याला दुधाला भाव मिळावा यासाठी आंदोलन आम्ही पुकारत आहोत। आम्ही सर्व महिला या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहोत, म्हणून आज आम्ही महिलांनी चुली पेटविल्या आहेत। आमच्या उपस्थित शेतकऱ्यांना, आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही याच ठिकाणी जेवण बनवून घालणार आहोत। शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर या ठिकाणी मान्य व्हाव्यात, अन्यथा हे आंदोलन रान पेटवेल असं देखील इथं बोललं जात आहे। तोपर्यंत म्हणजे आज आमच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, तरी पण सरकार काही जागवायचं। सरकार कसं आहे, विकास सरकार म्हणता येईल। आज आमचा सर्व आमच्या शेतकरी महिला भगिनी तिथलं भाषण करून आंदोलनाचा दुसरा दिवस काढणार आहोत। जोपर्यंत सरकार काही निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही ठाम व्यक्त करणार आहोत। सरकार जाणीवपूर्वक कसं करते का शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक कसं करते का? हो ना, व्यक्तीचं दुर्लक्ष होत आहे। काहीतरी दबाव त्यांच्याकडे आहे, कोणाला सांगायचं नाही। जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या सर्व आमच्या इच्छा पूर्ण होत नाही। कांद्याला हमी भाव कोणत्या पण पिकाला हमी भाव वाढण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत। आणि शेतकऱ्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आज ठाम राहणार आहोत।